नमस्कार शेतकरी मित्रांनो, ही नारळाची झाडं तुम्ही बघत आहात। नारळाची झाडं बघितल्यानंतर तुमच्या हा परिसर थोडासा ओळखीचा वाटेल, कारण साधारणतः 1 महिन्यापूर्वी 13 जुलै 2024 रोजी आपण आकार पॅकेजिंग प्रायव्हेट लिमिटेड माळेगाव MIDC सिन्नर यांच्या शेतामधील तसेच इथे होऊ घातलेल्या नवीन कंपनीच्या परिसरातील आंब्याची जी बाग 20 ते 25 वर्षाची बाग होती, त्या बागेला आपण पुनर्जीवित करण्यासाठी त्याची छाटणी केली होती आणि तो व्हिडिओ मी आपल्याला सादर केला होता। आता तुम्ही बघत असाल, ही झाडं बघा, पूर्वी इथे अशी कीड लागलेली होती, त्या किडीचा पूर्ण आपण बंदोबस्त केला आहे। आणि आता तुम्ही बघत असाल, ही बघा नवीन फुटवे आलेले, याला अतिशय सुंदर असे फुटवे आहेत, बघू शकता। जे झाडं आता संपणार होते, त्यांचं आयुष्य संपलं होतं, अशा झाडांना आपण पुनर्जीवित केलेलं आहे। प्रत्येक झाड तुम्ही बघू शकता। हे बघा, अशी बाग तुम्हाला मी दाखवतो। ही सर्व बाग आपण छाटणी करून त्याला पेस्टिंग केलं होतं। पेस्टिंग केल्यानंतर या बागेनं अतिशय सुंदर असे या खोडांमधून फुटवे आलेले आहे आणि या झाडांना पुनर्जीवित करण्याचं काम चालू आहे। त्यांना आता आपण खत टाकणार आहे, सेंद्रिय खत, गांडूळ खत तसेच शेणखताचा वापर करून आपण त्या फुटव्यांना जास्त ताकद कशी मिळेल असे खाद्य देणार आहे। आणि सर्व काम आपण मी उगले चंद्रभान उगले फळबाग नर्सरीच्या माध्यमातून हे करत आहे। इथे बघा, थोडंसं त्यांनी घरी खाण्यासाठी ऑर्गॅनिक पद्धतीने वांग्याची लागवड केलेली आहे, म्हणजे त्यांना घरी लागणारा जो भाजीपाला आहे तो इथेच उपलब्ध होणार आहे। हे बघा, सर्वच्या सर्व झाडे अतिशय, अगदी ज्या झाडांची मला शाश्वती नव्हती की हे झाड जगेल, हे बघा, या झाडाला इतकी कीड लागलेली होती, त्याच्या खोडातून आपण कीड मारलेली आहे। हे बघा, आतल्या त्याला कीड होती, या फांदीला आपण कट घेतला आणि त्यामध्ये आपण त्या किडीचं नियंत्रण करून या झाडाला बघा सुंदर, म्हणजे माझ्या अपेक्षापेक्षा चांगला फुटवा आलेला आहे। आणि आता हे फुटवे आल्यानंतर आपण बघा, याच्यातले अतिशय घनदाट फुटवे आहेत, अनलिमिटेड, तुम्ही बघू शकता। हे बघा, आता ह्यांना थोडंसं आपण मजबूत होऊन देणार आहे। हे मजबूत झाल्यानंतर ह्यातून आपण विरळणी करणार आहे, म्हणजे आवश्यक तेवढ्या झाडाचा आकार घेण्यासाठी आपण त्याला ठेवणार आहे। बाकीचे कोंब आपण काढून टाकणार आहे। काही झाडं मुळासकट जळून गेलेली होती, म्हणजे सर्व बाग ओसाड होणार होती, आणि ह्या बागेला आपण आता पुनर्जीवित केलेलं आहे। आणि जी झाडं जळून गेली होती त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता, उगले फळबाग नर्सरीमधून आणून ही हापूस आंब्याचा कलम इथे लावलेला आहे। आपण याला येणाऱ्या सीझनमध्ये सुद्धा मोहर धरून फळ घेऊ शकतो, परंतु झाडाची परिपक्व वाढ होण्यासाठी आपण त्याला 2 वर्ष देणार आहे। इकडे सुद्धा बघा, अतिशय सुंदर अशी बाग तयार झालेली आहे। ज्यावेळेस या बागेची छाटणी चालू होती, या छाटणीचे संचालक सौ शिंदे मॅडम व मॅनेजर श्री प्रवीण वाबळे सर यांनी छाटणीचं काम काही काळासाठी थांबवलं। ते घाबरले होते की इतके झाडं छाटल्यानंतर नवीन पुन्हा जिवंत होतील का, परंतु त्यांना मी खात्री दिली होती, आणि जशी मी खात्री दिली त्या प्रमाणात त्या झाडांची आता सुंदर अशी वाढ होते।
त्यांनी हे सर्व बघितल्यानंतर, माझ्या कामाची पद्धत बघितल्यानंतर, त्यांच्या बाजूला असलेला जो प्लॉट आहे या प्लॉटमध्ये मिश्र फळबाग लागवडीचा त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यामध्ये बघा, तुम्ही बघू शकता बहाडोली जांभूळ आहे. हे बहाडोली जांभूळचे एक लाईन लावलेले आहे. त्यानंतर कालीपत्ती चिक्कू, कालीपत्ती चिक्कूची सुद्धा लागवड चालू आहे. लागवड करण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धतीने लागवड करण्यासाठी माणसं बोलवलेली आहे. त्याचप्रमाणे एक लाईन जिला आपण दुर्लक्षित असं म्हणतो, चिंच, आंबट चिंच, परंतु ही आपली गावरान आंबट चिंच नसून ही थाई आंबट चिंच आहे. ही थाई आंबट चिंच असल्या कारणाने आपल्याला उत्पन्न तसेच त्याचं पोषकत्व तसंच रेट, तर सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांनी ही सर्व मिश्र फळबाग ही स्वतः घरी फळं खाण्यासाठी तयार केलेली आहे. त्यांना कुठलाही म्हणजे यापासून उत्पन्न मिळावं अशी अपेक्षा नाही आहे. परंतु मी शेतकरी बांधवांना आव्हान करेल, जर आपण फळबागेकडे, पारंपरिक शेतीकडनं फळबागेकडे जर आपण आलो तर नक्कीच आपल्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारे ही सर्व फळझाडे आहेत. आणि मी आज दिनांक 4 सप्टेंबर 2024 रोजी स्वतः जातीने उभं राहून हे सर्व त्यांना मार्किंग करून अतिशय एका लाईन दुरीमध्ये ही झाडं लावण्याचं काम चालू आहे. तसेच नोकरदार वर्गांना सुद्धा मी आव्हान करेल की आपली शेती ओसाड पडलेली असते, आपल्याला वेळ नसतो. जर आपण अशी मिश्र फळबाग जर केली तर आपल्याला वर्षभर प्रत्येक फळांपासून उत्पन्न मिळू शकतं. कमी मेहनतीमध्ये, कमी खर्चामध्ये आपण फळ झाडांपासून उत्पादन घेऊ शकतो आणि नक्कीच आपल्या अर्निंगमध्ये, उत्पन्नामध्ये आपण वाढ करू शकतो. जर कुणाला मिश्र फळबाग लागवड करायची असेल किंवा असलेल्या बागेचं संगोपन करायचं असेल तर आपण मला संपर्क करू शकतात. माझा मोबाईल नंबर 99 22 26 76 14. धन्यवाद.